नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण. एक, वैयक्तिक सत्याग्रहाचे टिंबटिंब हे पहिले सत्याग्रही होते. विनोबा भावे. पंजाबमध्ये टिंबटिंब यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले. 1 मे 1960 रोजी टिंबटिंब राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. दुसरी रिकामी जागा आहे ती पुस्तकात शोधून लिहा. पुढील प्रश्न ब, योग्य जोड्या जुळवा. 2 गुण. अ गट, ब गट. रमाबाई रानडे आणि स्वामी रामानंद तीर्थ. ब गट, आझाद गोमंतक सेवा सदन, हैदराबाद स्टेट काँग्रेस. क प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3 गुण. पहिला प्रश्न, बॅरिस्टर जिना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला? 2, संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न कोणी सोडविला? 3, सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व कोणी केले? 4, कर्जत तालुक्यात कार्यरत क्रांतिकारी गटाचे नाव काय होते? यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2, 4 गुण. 1, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. 2, खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली. 3, राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली. प्रश्न क्रमांक 3, त्यामधील थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2, 4 गुण. 1, राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली? 2, संस्थानाच्या विलिनीकरणात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा. 3, राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली? ब प्रश्न, सूचनेप्रमाणे कृती करा. कोणतेही 2, 4 गुण. 1, तक्ता पूर्ण करा. तक्ता दिलेला आहे पहा. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद, त्यांची संघटना कोणती आहे ती लिहायचं आहे. तक्त्यातील दुसरा प्रश्न, संघटनेचं नाव आहे अनुशीलन समिती, त्यांच्या क्रांतिकाराचं नाव लिहायचं आहे. 2, संकल्पनाचित्र पूर्ण करा. संयुक्त महाराष्ट्र समिती, सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची नावे लिहायची आहेत. डॉक्टर श्रीपाद अमृत डांगे हे अध्यक्ष होते. सचिव आणि उपाध्यक्षाची नावे लिहिण्यासाठी 2 गुण आहेत. तिसरा प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा. संस्थापक संघटना, आर्य महिला समाज, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. यानंतर पुढील प्रश्न पहा. नागरिकशास्त्र विषयाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 4, त्यामधील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 3 गुण. 1, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार टिंबटिंब यांना असतो. 2, हे भारतीय प्रशासकीय सेवेचे संक्षिप्त रूप होय. 3, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या टिंबटिंब वर्षी सेवानिवृत्त होतात. ब प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालविणे ही कोणाची जबाबदारी असते? 2, भारतातील उच्च न्यायालयांची संख्या किती आहे? 3, विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? यानंतर पुढील प्रश्न क, सूचनेप्रमाणे कृती करा. कोणतेही 2, 4 गुण. 1, तक्ता पूर्ण करा. सभागृह, विधानसभा, त्यामधील सदस्य संख्या आणि निवडणुकांचे स्वरूप. विधान परिषद, सदस्य संख्या आणि निवडणुकांचे स्वरूप. 2, पुढील तक्ता पूर्ण करा. न्यायालयाच्या संदर्भात तक्ता आहे. उच्च न्यायालय, सरन्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश. पुढील प्रश्न 3, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. सनदी सेवांचे प्रकार. सनदी सेवांचे प्रकार 3 आहेत, त्यांची नावे लिहायची आहेत. यानंतर आपण पुढील प्रश्न भूगोल विषयाचे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 5, त्यामधील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 3 गुण. 1, नकाशात कृषी क्षेत्रासाठी टिंबटिंब रंग वापरतात. 2, टिंबटिंब वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. 3, खालीलपैकी टिंबटिंब हे शब्दप्रमाण होय. पुढील प्रश्न ब, योग्य जोड्या जुळवा. 2 गुण.
अ गट ब गट. लोकसंख्येची कमी घनता क्षेत्र भेट. ब गट नमुना प्रश्नावली राजस्थान गोवा. क प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. उद्योग म्हणजे काय? भारतातील नियोजित शहराचे एक उदाहरण लिहा. कोणते प्रमाण हे नकाशाचे वैश्विक प्रमाण आहे? 3 गुणांसाठी हे प्रश्न आहेत. यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 6 त्यामधील भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिले कारण पहा. लोहपोलाद हा कच्च्या मालांच्या सान्निध्यातील उद्योग आहे. 2 भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. 3 कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा असतो. पुढील प्रश्न ब थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 6 गुण. 1 लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या जाणवतात? 2 क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करावी? 3 औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात? क प्रश्न सूचनेनुसार कृती करा. नावे द्या. कोणतेही 1 2 गुण. 1 आपल्या शाळेच्या परिसराचा आराखडा तयार करा व नावे द्या. 2 आपल्या स्वतःच्या घराचा नकाशा आराखडा तयार करा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.